थकली बापा. काय व माय एवढी शक्त उरली तीड. ठ्या म्हणे फुकटात दे म्हणे. मग उधारीत दे म्हणे उधारीत. काय कोणावर भरोसा करायला पुरते काय आजकाल. हो ना. तर इथं बाई मला पैशाचं काम आहे ना, उधारी देऊन देता येईल. जाऊ दे तिकडे. आम्हाला काही शौक नाही त्यासोबत बोलायचा. फक्त मी एवढंच म्हणून राहिली की आम्हाला हे तीळ पाहिजे. तीळ पाहिजे आम्हाला. हाव काय मलाही शौक नाही तुमच्यासोबत बोलायचाही शौक नाहीये. आणि हे तीळ तुम्हाला द्यायचं आहे मला शौक नाहीये. मी तुम्हाला तीळही देत नाही ना तुमच्यासोबत बोलतही नाही बापा. थकली म्हणून इथं बसली. हो. हे पाय हो बाई. शौक शौक शौकाच्या गोष्टी दूर ठेव. तू दुकानदार होय. दुकानाची मालक होय. आणि दुकानातला माल विकणं हे तुझे काम होय. ते दुश्मन येऊ का कोणी हो. पैसे देऊन जर कोणी माल घेत असेल तर त्याला तुले माल द्यायचा हक्क बनते म्हणजे बनते. आणि आमचाही हक्क बनते का तो माल विकत घ्यायचा. आम्ही पैसे देऊन राहिलो तो माल घेऊन राहिलो ना. फुकटात तर काही घेऊन नाही राहिलो. घेऊन जा ना मग बापा. मला काय विकायचंच काम आहे. हो. आता तुमच्यासाठी ना माझ्यासाठी 2 मिनिटासाठी आपल्यातलं जे वाईटपणाचा जो रिश्ता आहे तो रिश्ता दूर ठेवा. असं समजा की तुम्ही कोणतरी अनोन मी कोणीतरी अनोन. एकामेकाला आपण ओळखत नाही. 5-6 मिनिटासाठी आपण एकामेकाला विसरून जाऊ. आणि हाय त्या भावात हे तुम्ही तीळ घेऊन जा. आणि लवकर इथून निघून जा. ना मला तुम्हाला पाऊस वाटत तुम्हाला मला पाऊस वाटत. विषय संपला. हाव काय मी तीळ भरे तो वाईटपणाचा रिश्ता दूर नाही करू शकत. पण आता मजबुरी आहे. मजबुरीचे नाव म्हणजे आता घ्यास लागून राहिलं त्या जवळचे तीळ नाही तर नसते घेतले. तर आमचं असं म्हणणं आहे किती किलो तीळ उरले आहे. किती किलो आहे. 5 किलो आहे ते. 5 किलो आहे काय. तसं तर आम्ही 10-10 किलो घेणार होतो. पण आता 5 किलो आहे म्हणतात तर 2.5 किलो दोघी जणी घेतो. हो देऊन द्या आम्हाला 2.5 किलो. देऊन दे म्हणजे पहिले पैसे द्या ना. 2.5 किलोचे पैसे 100 250 रुपये होते. 2.5 किलोचे पैसे 250 रुपये. 250 म्हणजे असे दोघी मिळून 500 रुपये द्या. तेव्हा कुठे तीळ घेऊन जा. नाही तर मग राहू द्या. अबा कोमल आम्हाला काही सध्याचे तीळ देऊन दे तू. आम्ही तुला 2 दिवसात पैसे देतो. आमचा काही बिचारे तुकारा व्हायचा आहे. आम्ही काही त्या शावकारीन नाही का शावकारीन तिच्या सासूची काही तब्येत खराब आहे. तिच्या सासूला लागली बाज लागली. तिच्या सासूले बाजीवर झोपली राहते तिची सासू. तिच्या सासूचं हागणं मुतणं करत असतो. मग आम्ही पूसपास करून देणं अशी गिदाळे कामं करतो आम्ही. आम्ही चांगले कामं सोडले आता वाईट कामं सोडले. आता गिदाळे कामं धरले आम्ही. त्याचे काही पैसे आम्हाला भेटायचे आहे. ते पैसे जशी द्या गिदाळेपणाचे तसेच त्या 500 रुपये देऊन देईन. आता सध्याचे तू आम्हाला उधारवाडी करून देऊन दे. नाही बाबा उधार गिदार नहीं देत बापा. छोड़ दिए हमने वो धंदे जिसके नतीजे थे गंदे. नतीजे गंदे. आम्ही का गाव सोडून चाललो काय. का दुसरा नवरा करून राहिली मी. का त्या मायले दुसरा नवरा करून घेऊन राहिली इले. का दुसरं लग्न होऊन राहिलं आमचं का कोणी आम्हाला पळून घेऊन चाललं. काय गोष्ट करतो माय. जवानच आहे म्हाताराही नाही आहे उद्या मरून जाऊ म्हणून. काय एवढी पाण्यात पडल्यासारखी करतो पैशासाठी. काजल ताई कमला ताई तुम्हाला सांगून राहिली मी. ग्राहक हा माझ्यासाठी देव आहे. आणि देवाकडून अशी अपेक्षा नाहीये की देवच मला उधार मागन म्हणून. अगे माय आता आम्हाला देवच समजून राहिली तर देऊन दे ना मग फुकटात. देवासमोर बाबा कितलाला दान जाते. आम्हाला दान म्हणून देऊन दे ना तू. देऊन दे ना आम्हाला दान म्हणून. नाही 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 सगळे कामं करा तुम्ही पण असे कामं नका करू. मी उधारवाळी केली नाही. मला रश्मीने उधार मागितलं होतं. रश्मीनं काय त्या कल्लीने मला उधार मागितलं होतं. आणि त्याच्या पोरीनं सुद्धा मला एवढे मागं लागले होते माझ्याला तीळ देताई तीळ देताई. लहान पोरीचं मी मन हिरावलं मन हिरावलं मी. हेडसांड केली तिची. पण तिळाचा एक दाना दिला मी तिले. आणि तुम्हाला मी अशी कशी घेऊन जाऊ देऊ बाबा उधार. मी नाही घेऊन जाऊ देत उधार. देताही नाही मी उधार. देणं काय अशी करतं. माझ्या घरी राहिली होती तेव्हा 3-4 टाइम मस्त खायला डकण्यासारखी डकणे. अव खाल्लं ते तर लक्षात ठेव माय. खाल्लं ते लक्षात ठेवाले तर हे बघा तीळ माये वय माया मालकी हक्काची तीळ वय. तो माझ्या वैयक्तिक प्रश्न झाला. मी तुम्हाला तीळ उधारीत देईन नाही देईन. त्याच्यासाठी तुम्ही काहीच जबरदस्ती करू नका. लवकर चालल्याचा इथून. द्या ना माय द्या ना तीळ. पैसे देतो ना माय मग. हे बघा लवकर इथून चालल्याचा. उधारवाडी देत नाही तर मीच चालली जाते. राहू द्या. देतो का नाही देत. नाही देत. जब घी सीधे उंगली से ना निकले ना तब उंगली को टेढ़ा करना पड़ता है. समजलं काय तुले. काजू म्हणतस मले. कमला माझ्या आदेशानुसार लवकरात लवकर तीळ उचलाचे आणि डोक्यावर घ्यायचे आणि घराला निघायचं. नाही ना माय गौन वाया करता व मी काय तुमच्या वाटी चालली का आता. मैं चली देखो प्यार की गली मुझे रोके ना कोई. मैं चली नाही ना कुत्र्याही वाट पैशाचं काम आहे ना मले. इमानदारीनं मागितलं होतं. इमानदारीनं दिलं असतं ना ही वेळ आली नसती. समजलं. नाही ना ऐकत जा ना. 5 किलोचे मला 500 रुपये येते ना. 250 रुपये मला फायदा आहे त्याचा. काय करू मी आता. मी ना बिचारे रश्मी काकुले कल्ली काकुले उधार दिलं असतं तर पुरलं असतं व माय. त्याने मला पैसे तरी वापस दिले असते. नाही दिले असते 10 वेळा मागायला तरी गेली असती माय. याच्यासोबत तर मला पडतच नाही. काय करू माय. एक नाही कापतच येते बाबा. आले माया माग आवलं तर फालतूच बसली मी इथं. फालतू बस आले तर काम न धंदा बसली मी इथं. माय बाई काजल कमला तुम्ही तर मोठ्या मनावर मगाशी तीळ
तीळ चांगले नाही असे नाही, तुम्ही बी तीळ घेतले काय? तिच्याच पाचची तीळ वय सांगूनच राहिले दुरूनच. हो बापा काय करतो, साऱ्या गावातल्या लोकांनी घेतले तर आम्ही म्हटलं बापा आम्हालाही नवरा हाय, आम्हालाही वाण ठेवा लागते, तर मकर संक्रांतीसाठी तिळगुळ करावंच लागते म्हटलं बापा. तर काय हाय ना माय, मग घेऊनच घेतले. आता कुठं जाणं होईल म्हटलं माय, आ जा तिकडे मग तीळ आणा दुकानातून, आहे आपल्या घरापर्यंत 100 रुपये किलो असो का 200 रुपये किलो असो, घ्या लागते म्हणजे घ्या लागते, घेऊनच घेतले बापा. हो काय? हो घेतले आम्ही. कसं आहे, आम्ही घेणारच नव्हतो, आमच्या जवळ पैसेच नव्हते बापा. आम्ही गरीब बाया हो बापा, कामा धंद्याला जा लागते तेव्हा कुठे पैसे भेटते. आता पैसे काही भेटले नाही नव्हते आम्हाला, चुकारा वाचच होता. गेली बाई कोमल जवळ, कोमलने म्हटलं बाई उधार देऊन दे म्हटलं, 2 दिवसात ते पैसे चुकवून देतो म्हटलं. तर काही नाही, घेऊन जा म्हणे काकू म्हणे, बिंदास घेऊन जा म्हणे. 2 दिवसानं काय महिन्याभरानं पैसे द्या म्हणे, आपल्याला काही ऐतराज नाही आहे म्हणे. मग काय त्यात काय कायले मग आम्ही मागं पुढे पाहतो, त्यात आम्ही घेतलं उचललं टोपलं आणि चाललो घरी. मग मग काय तर असं फुकट वाटून राहिली ते आहे ना, ऐतराज नाहीये. अव तिच्या कोणत्या हाडाले चोट लागली ते तीड काढाले, आ माया इनबाईनं तिले विकायला दिलेले म्हणते तीड, माया इनबाईनं पाटली न स्वतःच्या घरचे तिच्या घरी 2 कट्टे झाले तर 1 कट्टे इले विकायला दिलं, आणि त्यातले 100-200 रुपये आम्हाला देऊन बाकीचे पैसे तू घेजो असं म्हटलं म्हणते तिले. आणि त्या पोट्टीनं तुम्हाला उधार दिले, महिन्याभरानं पैसे दे जा असंही म्हटलं, काही ऐतराज नाहीये हे म्हटलं. आणि माया इनीनं विकायला दिलेले तीड तिनं मला फुकटात न देता 100 रुपये किलो दिले. हा लाज नाही वाटली त्या 70 शिंगीले, आणि आता तुम्हाला फुकट वाटले तिने हाय ना कुत्री ना. ऐ माय बाई पाय बरं बापा, आतापासून असं किती दुरावा निर्माण करून राहिली ते तुमच्यात, आम्हाला जवळ करून राहिली तुम्हाला दूर दूर करून राहिली बापा. ते पाय जा, तिची चाय चांगली नाहीये, असेच चाय आहे तिचे. आम्हाला दिलं बाई फुकटात, आम्ही म्हटलं बाई आम्ही 2-4 दिवसात पैसे देतो तर देऊन दिलं बाई तिने फुकटात. आता कसं आहे, तू तिची येईल वय, तिने तर पुरं पोत त्या पूर्ण पोत्यावर तू यावाला हक्क आहे, तिचावाला हक्क कमी आहे. कसं आहे, ते पोत त्या पुरीच्या घरचं आहे, आणि पोरीवर मायचा हक्क लय असते. हा तिनं ते पोतं आणलं होतं ना तुला, ते पोताच्या पोतच घरात उचलून घेऊन जा लागत होतं, विकून द्या लागत होत तिले. अव तू या सर्व अधिकार तिच्यावर आहेत, त्या पोत्यावर आहे. माय मी पिसायली हो माय, सांगू सांगू माया कलावतीले सांगू सांगू पिसायली. म्या म्हणलं माय तू राहशील घरी बसली ते पोट्टीच लग्न करून मटकून जाईल म्हटलं. अव तू घरीच बसली राहील म्हटलं, त्या पोटावर पाय देन म्हटलं ते म्हटलं. माया कलावतीला डोकसंच फोडायचं राहिलं माय. आता सांग आई काय करू राहिली इथं, चल बरं घरी काम आहे. चोनकी आली बाई. पाय तुले मी किती सांगतो का कोमल बदमाश आहे बदमाश आहे. पाय तिला आता काय केलं म्हणते, येईले फुकटात दिले म्हणते तीळ, येईले फुकटात दिले तिनं. ह्यात तिच्या दुश्मन आहे, तिची माय तिची दुश्मन आहे, ते काजल तिची दुश्मन आहे. येईले फुकटात दिले, मी तिची ही नसून मी तिची माया म्हणजे तू तिचीच होणारी सुनीची माय असून तिनं मला फुकटात काऊन नाही दिले तीळ, मला हे सांग मला. काजल तीळ उचल लवकर घरी चल. हा कसं आहे, ह्या कलावतीच्या घरचे तीळ होय, फुकट घेतले म्हणून आणि वापस घेऊन जाईन, हिचा पुरा हक्क आहे. उचल लवकर चल घरी. हो 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 गुड जॉब. पुढवा फुकट मुकट नसन दिले, उधार गिदार दिले असं आता. फुकट गिकट नसन दिले, आणि तशी इथे उधार नाही देत ते, ह्या काहीच्या काही सांगत असन तुले भडकावासाठी. नाही ना माय विचारणं, ते विचारणं. ऐ माय गेलाय बापा ह्या. कोमल काय झालं रडाले ताई? ताई माया जवळची तीळ त्याने जबरदस्तीने उचलून दिले ताई, त्या काजल कमलानं. मी नाही म्हटलं उधार दे म्हणे, म्हटलं उधार नाही देत म्हटलं. मी म्हटलं मला पोट पाणी लागलाय म्हटलं, तर मला बिचार लात मारली तिने तोंडावर, मी पडली खाली, आणि जबरदस्तीने तीळ हिसकावून घरी चालली गेले त्या दोघी जणी. माय बाई तुला काय हात नाकात घातले काय कोमल, नाकात घातले आहे का तुला हात? तरी मी सांगूनच राहिली माया आईले. आई म्हटलं कोमल अशी करूच नाही शकत म्हटलं, त्या म्हटलं फुकटात कोमल तेले तीळ देऊच नाही शकत म्हटलं. मी मायले सांगून राहिली. बरं माया आई आपलीच तोयना लावून राहिली, त्या भडकावाची कामं करते नाही पाय. अव तैनं म्हणते, तैनं जबरदस्तीने हिच्यापासून हिसकावून तीळ नेली म्हणते, तिले मारलंय म्हणते. ऐक तू आता. अव माय तरी इथं चुकलं नाही काय, मला फुकटात काऊन नाही दिले मला एवढं सांग. अव मी फुकटात कशी देऊ माय, नुसतं फुकटाच्या माग लागली आहे तर मला पोट पाणी लागलं आहे काय, चालेल फुकटच वाटन काय? झालं काय लग्न त्याचं, लग्न झालं काय म्हटलं? मी एक दुकानदार असन तर मला तर तुमच्यापासून पैसे घ्याच लागन ना, दूरचा असो का जवळचा असो. आता तिच्यासोबत तुझं लग्न झालं म्हणजे तिच्या घरी खाली शिवून बसशील काय तू? नाही खाली शिवून बसशील काय म्हटलं. किती काही पोरीचं घर असलं तर 8 दिवसाचं पावन पण असते, 9व्या दिवशी घरी यायला लागत असते, असं थोडी ना असते. अहो ना तर मी कोणालाच फुकट नाही वाटले, तुम्हाला काय वाटू? बरं बरं चल बरं, जास्त इंतजार नको करू, चल त्याच्या घरी. असे कसे फुकटात त्याने उचलून नेले, असे कसे तुले लात मारून उचलून नेले? माया अधिकार आहे, माया घरचे तीळ व्हायचे, मी भांडतो त्याच्यासाठी, मी भांडतो. चल लवकर तू, चल चल, मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या हातून तीळ हिसकावतो, आणि चल तू वापस घेऊन ये तीळ. घे ना, तुले चांगलं पटलं नाही ना, चांगलं पटाले. मला सांगितलं असतं तू ना, काही इन बहिण दिले मायावाल्या, तर मी तुला विकला आली नसती काय, पैसे घेतले असते काय मी ना. मला तुमच्यासोबत बोलायचं नाही येत, तू चलून राहिली का त्याच्या घरी माझ्यासोबत? वा वा काऊन नाही, चल. शंकराच्या पिंडीवर बेल वायते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेल वायते वाकून ह्यांचं नाव घेते
मला बघा जरा झाकून. ओ बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. कलावती, स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे आमच्या या घरामध्ये. आणि तू माझी एक्स एक्स बेस्ट फ्रेंड आहे, तर त्याच्यामुळे तर काही प्रॉब्लेमच नाहीये. बंद करा, बंद करा तुमचे हे नाटक, बंद करा सांगून राहिली मी. लय वेळा सांगतो का तुम्ही सर्वेच्या मागे लागत जा, पण माया खिलाफ असलेली गोष्ट तिच्या बिलकुल नादी लागायचं नाही. हे माया घरचे तीड वय, माया सासूनं, माया नवऱ्याच्या माईनं ह्या कोमलले ते तीळ विकायला दिले, आणि तेच तीळ तुम्ही पळवून स्वतःच्या घरी आणले. कोमलच्या तोंडावर लात मारून स्वतःच्या घरी आणले. तिची इच्छा नसतानाही तिनं ते तीळ तुम्हाला नाही न देण्याचा नकार करूनही तुम्ही तिच्यापासून हिसकावून आणले. म्हणून मी ते तीळ वापस घरी घेऊन जायला आली. माया त्याच्यावर पूर्णपणे अधिकार आहे, ते तीळ वापस द्या, नाहीतर धुमणार दोन लाता खा. ओ उलुलुलुलुलु आ, तू कौन से खेत की मुली है बता. तू कौन से खेत की मुली. अरे काजल जब बोलती है ना तो मुंबई मुंबई तक काजल की आवाजें जाती है, और तू क्या चिल्लर मुझे बता रही यार कि तू क्या चीज है. मेरे को पता है तू कुत्ता है कुत्ता, और मैं कुत्ते के सामने शेरनी हूँ शेरनी. तू काय सांगता बस. 17 नवरे पुंजून त्या सासूच्या घरी चालली. पहिले पुंजले खोड काढून आता बसली देवा पुढं नावाने शिकून राहिली. माय नवऱ्याच्या मायनं इले तीळ विकाले पाठवलं. कोणत्या नवऱ्याच्या माय असे किती नवरे होऊन गेले, किती सासवा होऊन गेले असन तुले. कोणाला आम्ही ओळखतो. आता जाऊन बसली काय देवा पुढं. नाही, पहिले तर भल्या रंगदाऱ्या केल्या तुला. रंगदाऱ्या इथे मला शिंदालपणा शिकून राहिली काय व तू. हा मी 17 नवरे पुजले, तुम्ही एकाच नवऱ्यावर बसलाय सांगून तर अशा राहिल्या. तर अव तुम्ही जशा आहे तसे शब्द मला वापरून राहिल्या. मी पुजली असेल 17 नवरे. 18वा नवरा वय, माझ्या घरीच धन आहे, संपत्ती आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, त्याने मला स्वीकारलंय. मी 18 करो का 20 करो का काही 100 करो. तुम्ही कोण आम्हाला शहाणपणा शिकवणारे. नाही, तुम्ही कोण म्हटलं समजलं काय. तुम्ही करा ना, 200 करा, 300 नवरे करा. तुम्हाला कोण अडवलाय. देवा पूजा, खोड खाड पूजा, रंगदाऱ्या करा. तुम्हाला कोण अडवलाय. इंडिपेंडेंट बाय आहे तुम्ही, नाही का. मग दुसऱ्याला नाव मोठे ठेवल्यापेक्षा स्वतःच्या घरात झाकून पाय ना, का आपल्या घरात किती अंधार आहे. काय माय कलावती, ह्या सडल्या पोट्टीसाठी तू आमच्यासोबत भांडायला आली. तू हे तीळ वय ठीक आहे, सगळी गोष्ट बरोबर आहे, हे तीळ घेऊन जाय. पण कलावती लक्षात ठेव, मी प्रेमानं सांगून राहिली. काजल काजू म्हणतस मले, मी हे सांगून राहिली तुले. ऐक, ज्या पोरीसाठी तू आज भांडायला आली ते पोरगी तू ज्या माणसाची बायको होणार आहे, त्या माणसाची बायको हे पोरगी होणार आहे. कारण की ज्या ज्या घरात गेली त्या घरात सत्यानाशच झाला, चांगलं कधीच नाही झालं. आणि तुला जर तुझं चांगलं व्हायचं असेल तर तुझ्या लाईफ मधून हा किडा तुला हटवावा लागेल. त्याच्यासाठी आम्ही जिम्मेदार आहे. तुझ्या लग्नात कोणताही कर्मकांड न झाला पाहिजे, म्हणून हिचा पहिले नाश झाला पाहिजे कोमलचा. हे जर तुझ्या घरी राहील ना, तुझं कोणतंच काम चांगलं नाही होईल. तुझ्या नवऱ्याची नजर नुसती हिच्यावर त्यांनी कर लागते आहे. मग भारून टाकते माणसाले, भारून टाकाले. जाऊ दे ना मा, एक सखी रायन तर एक पत्नी रायन, नाही काय. नाही तर काय आहे, आजकाल महाराजे लोक जेव्हा 2-2 बायका ठेवे तर बायका काय राय नाही काय, मैत्रिणी सारख्या, बहिणी सारख्या, सती सावित्री राय नाही काय राय. आता एकाच्या जागी 2-2 बायका करन. हाय माझ्या नवऱ्याजवळ तेवढी प्रॉपर्टी हाय, तेवढं त्याची अवघात खाऊ घालायची. तुम्हाला करायचं आहे का लग्न, तुम्ही येऊन जा. 4-4 बायका करायला लावतो माझ्या नवऱ्याले. बाकीच्या दासी रायन, एक पत्नी रायन, एक सखी रायन. ह्या गोष्टी फक्त मनालेच चांगले वाटत असते कलावती. ह्या गोष्टी जर सत्यात उतरल्या ना, तू कुठचीच नाही राहशील, ना अंतातली ना पंतातली. तोंडात कोळशे घालण्याच्या लायकीची राहशील. मग सांगून राहिली बाई, आत्ताच त्या मुठीत त्या नवरा आहे. लग्नानंतर 1 वर्ष झाला का नवऱ्याले बायको पासून हळहळ व्यक्त करा लागते, म्हणून सांगून राहिली. मग नवरा चिडचिड करते. आत्ताच त्या नवऱ्याला दाबून ठेव बाई. त्या नवऱ्याची नस आतापासूनच दाबून ठेवून, कधी तुझ्या नवऱ्याचा डोळा ह्या पोट्टीवर जाय ना, हे पोट्टी कधी कर्मकांड करन काही सांगता नाही. प्रेमाची भाषा समजत असेल तर दिमागात बसव, नाही तर निकल जा. तुम्ही कोणत्या वकील नाही वय जे माझ्या चरित्रावर बोलून राहिल्या, समजलं काय. आणि जेवढं माझ्या नशिबात पापाचं लिहिलं असन तेवढं तुम्हाला भोगास लागन. जेवढं वाईट लिहिलंय तेवढं मी भोगन, आणि जेवढं चांगलं लिहिलंय तेवढं मी चांगलं भोगन. शेवटी नशिबाच्या वरती काहीच नाही आहे, नाही काय. जे तकदीरात लिहिलंय ते होतच असते. मग तुम्हाला एवढंच मी करण्याटी दिसतो, तर तुम्हाला काय सोडलं असतं मी ना. तुम्हाला तर मी कधीच मारून टाकलं असतं. माय बापाले कधीच मी जेलातून बाहेर आणून टाकलं असतं. खोट मायात नाही आहे, खोट तुमच्यात आहे. खास करून तर बदमाश तुम्ही आहे व हे इथंच सिद्ध होते. आणि काय तुम्ही गोष्ट सांगून राहिल्या, द्यायची ती वापस द्या ना. जाऊ द्या मला, तोंडावर तर मारलीस तू ना हेंबाड तोंडे. शेर है हम, शेर. शेर किसी से डरता नहीं, सभी शेर से डरते हैं. नहीं हाय ही माणसास तू, जैसी करनी वैसी भरनी. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. बाय.